नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की PTRC आणि PTECचं रजिस्ट्रेशन न्यू साईटला कसं करायची, त्याची प्रोसेस कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जास्त न वेळ करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे MahaGST.gov.in वर. आल्यानंतर असे होम पेज दिसेल. यामध्ये तुम्हाला PT सेक्शनमध्ये जायचं आहे. यामध्ये न्यू डीलर रजिस्ट्रेशन हे तुम्हाला टॅब दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे युजर मॅन्युअल्स दिसतील आणि इथं खाली प्रोसीड बटन दिसेल, तिथं क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुमचं प्रोपोर्शनल टॅक्स PT असं तुम्हाला एंटर टाईप ऑफ रजिस्ट्रेशन येईल, ॲटोमॅटिक येईल. त्यानंतर तुम्हाला यातलं PTRC PTEC तुम्हाला कोणतं काढायचं, दोन्ही काढायचं दोन्ही काढू शकताय, किंवा तुम्हाला पहिलं एक असेल आणि नंतर तुमचं काय PTRC राहिलं असेल किंवा PTEC राहिलं असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे. पॅन नंबर टाकल्यानंतर पॅन नंबर टाकल्यानंतर तुमचं कन्स्टिट्यूटचं नाव जे काय असेल इथं तुम्हाला व्हॅलिडेट म्हणायचं. पॅन नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट, जर तो व्हॅलिडेट असेल तर तिथे येईल. इथं तुमची कंपनीचं काय असेल, प्रोप्रायटर असेल, इंडिव्हिज्युअल असेल, फर्म असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, हे तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि इथं तुमचं लिगल जे काय पॅन कार्डला नेम असेल तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे. जर प्रोप्रायटर असेल तर त्याचं पर्सनल नाव येणार आहे, इथं तुम्हाला टाकायचं आहे. टाकल्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ काय असेल तुम्हाला इथं एंटर करायची आहे. जे तुमचे पॅन कार्डवर असेल तेच तुम्हाला इथं टाकायची आहे. टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तुमचा इथं रजिस्टर मेल ID काय करायचं आहे, एंटर करायचं आहे. आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं क्रिएट प्रोफाईलवर क्लिक करायचं. क्रिएट प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलला आणि मेलला एक युजर नेम आणि पासवर्ड टेम्पररी जो असतो तो येईल. त्यानं तुमचं काय होणार आहे, PTचं लॉग इन होणार आहे. अशा प्रकारे ही पहिली स्टेप झाली. आता आपण जो टेम्पररी युजर नेम आणि पासवर्ड आलेला आहे त्यानं काय करायचं, तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता हे क्रिएट प्रोफाईल झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये टॅबमध्ये यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला दोन रजिस्ट्रेशन ओपन दिसले, एक PTEC आणि PTRC. त्या तुम्हाला जे ॲप्लिकेबल आहे किंवा जे जर रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला क्लिक करून नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल. तिथं तुमचं पॅन नंबर विचारला जाईल. त्याचबरोबर इथं तुम्हाला पॅन कार्डची कॉपी अपलोड करायची, तुमचा GST नंबर असेल, त्याची डेट ऑफ इफेक्टिव्ह कधीपासून आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही खाली आला तर इथं तुमचं लिगल नेम ऑफ बिझनेस टाकायचं आहे. ट्रेड नेम पेने काय असेल तर ते टाकायचं आहे. तुम्हाला जे काय त्यांचं सरनेम असेल, फर्स्ट नेम असेल, हे सगळं तुम्हाला माहिती डिटेल भरायचं आहे. तुम्हाला इथं ॲटोमॅटिक पॅनवरून प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप जी काय येईल, तुमचं नेचर ऑफ बिझनेस चॉईस करायचं आहे. त्यानंतर सिग्नेचरी ॲप्लिकंटची स्टेटस जे काय असेल ते डायरेक्टर, पार्टनर, प्रोप्रायटर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. परत त्यानंतर तुमची परमनंट रेसिडेंट ॲड्रेस, त्या व्यक्तीचा जो कोण असेल अथॉराईज त्याचं तुम्हाला इथं डिटेल, सरनेम, त्याचं डेजिग्नेशन, PTC नंबर असेल तर टाकायचा आहे, पॅन नंबर, त्याचा रेसिडेन्स ॲड्रेस. त्यानंतर आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे सगळे डिटेल भरल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ कमिन्समेंट, बिझनेस कधी चालू केला त्याची डेट टाकायची आहे. आणि तुमची PTची लायबिलिटी कधी होती, कधीपासून ॲप्लिकेबल झाला त्याची डेट टाकायची आहे, किंवा मंथ आणि इयरच्या टाकायचं आहे. तुमचे नंबर ऑफ एम्प्लॉय किती आहे ते टाकायचं आहे. आणि फुल ॲड्रेस ऑफ प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, जिथं तुमचा बिझनेस चालू किंवा GSTला जो ॲड्रेस असेल तो टाकायचा आहे पूर्ण. तो टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आणि तुमचे जे इलेक्ट्रिसिटी बिल डिटेल असेल, म्हणजे जिथं तुम्हाला रजिस्टर करायचे त्याचं प्रूफ जे आहे ते MSDL आहे, सर्व्हिस प्रोव्हायडरचे सिलेक्ट करायचे, कंझ्युमर नंबर आणि तुमचं तिथं लाईट बिल अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे ऑक्युपेशन आहे, आपलं ओन आहे, रेंटेड आहे, जे काय असेल तुम्हाला इथं सिलेक्ट स्टेटस करायचं आहे. म्हणजे लीज असेल, रेंटेड असेल, ओन असेल तर इथं ओन आहे. त्याचबरोबर तुमचं जर ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस काय असेल तर इथं तुम्हाला एंटर करायचं आहे आणि त्याच्या डिटेल तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या बँकेच्या डिटेल पण इथं तुम्ही टाकू शकताय. आता मी टाकलेलं नाही, ते जे काही मॅन्डेटरी नाही म्हणून, पण इथं तुम्ही काय करू शकता, बँकेचे डिटेल पण टाकू शकताय. त्याचबरोबर जर तुम्हाला काही अजून काही डॉक्युमेंट अटॅच करायचे असेल तर इथं करू शकताय. तुम्ही प्लेस कुठून फाईल करताय ॲप्लिकेशन, तिथून तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर नेम ऑफ ॲप्लिकेंट आणि स्टेटस, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एकदा ॲप्लिकेशन चेक करून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी बरोबर टाकल्या का नाहीत. आता तुम्हाला
टाकल्या असतील सगळ्या गोष्टी ओके, तर काही इश्यू नाही आहे. आणि खाली यायचं आहे. सगळं चेक झाल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि तो ओके म्हणायचं. ओके म्हणल्यानंतर ना तुम्ही बघू शकता आता ॲप्लिकेशन आपलं सबमिट होईल आणि त्यानंतर आपलं जे काही PTRC आणि PTEC याचं रजिस्ट्रेशन काय होणार आहे. रजिस्ट्रेशन सबमिट झालेलं आहे. तर तुम्हाला पुन्हा लॉग इनमध्ये यायचं आहे. लॉग इनमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला इथं माय वर्क लिस्ट दिसत आहे. या ॲरोवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं PTRC ॲप्लिकेशन लिस्ट आणि PTEC ॲप्लिकेशन लिस्ट असे दिसेल. तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जे आपण ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे तिथं दिसेल. बघा इथं टीम नंबर दिसतोय, तुमचा ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर, फर्मचं नेम, त्याचबरोबर टॅक्स टाईप असणार आहे आणि रजिस्ट्रेशन डेट आणि इथं अप्रूव्ह. आणि इथं तुम्ही काय करू शकता, इथं RCवर क्लिक करायचं. RCवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येऊन जाईल. तसंच तुम्हाला दुसरं बी सर्टिफिकेट तुम्हाला इथं PTECवर क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस असणार आहे आणि इथं तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचे स्वतःचे PTEC आणि PTRCचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली करू शकताय. तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.